चेक माइक चेक. डीजे. हॅलो चेक. नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. आरे स्पोर्ट्स लेबी आणि त्यांच्या विपक्षामध्ये वादळ शाबास दोन संघ. शेवटचा सामना लीग स्टेज मधला आणि इथे मागची कडा मागे गेलाय चेंडू. यष्टीरक्षक चेंडूच्या मागे इथे चोरटी धाव. चोरून घेतलेली धाव. अजून एक धावसंख्येमध्ये ॲडिशन होत असताना पाहायला मिळते. विराज आणि निकेश अशी सलामी जोडी मैदानामध्ये आलेली आहे. विराज जबरदस्त परफॉर्मन्स विराजचाही राहिलेला आहे या स्पर्धेदरम्यान आणि निकेश स्वतः कर्णधार. निकेशच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला नक्कीच पाहायला मिळालेला आहे. प्रत्येक आहे गोलंदाजी मार्गावर. आधीचा सामना पाहिला आपण. वादळ शाबाज चांगल्या रीतीने खेळत असताना भागीरथी 11 या संघाला मात्र पराजित करत एक जय मिळवत या सामन्यापर्यंत येऊन थांबलेला आहे. इथे जोरदार फटका. लॉफ्ट करायचा होता. प्रयत्न चांगला होता. प्रयत्नांना यश मिळणार नाही. पंचाचा सिग्नल आलाय. पंचाचा सिग्नल आणि इथं मात्र विराज बाद. फलंदाज क्रमांक पहिला बाद तंबूच्या आश्रयाला. विराज बाद झालेला आहे. तिसऱ्या चेंडूवरच षटक क्रमांक पहिलं प्रतीकचा आहे आणि तिसऱ्या चेंडूवरच विराज बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवर नवीन फलंदाज मॅन फ्रॉम कुड्डूस अमित आलाय चौथा चेंडू खेळण्यासाठी. खूप चांगलं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रतीककडून. हिमनगर एंडच्या दिशेकडे गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल अमितसाठी. धावा बनलेल्या आहेत त्या 2. महत्त्वपूर्ण विकेट विराजची. विराजकडून खूप अपेक्षा होत्या कारण की हा सामनाच तितका महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकला तर मात्र पुढे एक संधी मिळू शकते सुपर 8 मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला खेळण्याचा चान्स. अमित लॉफ्ट करायचं होतं इथे सुद्धा. अमितला अपील केली. पंचांनी अपील मात्र फेटाळून दिले. खूप उत्साह पाहायला मिळाला अपीलमध्ये. पण आधी सुद्धा एक विकेट LBWच्या स्वरूपातून एक पाहायला मिळाली. यावर मात्र कोणताही सिग्नल दिलेला नाही पंचांनी. नकारार्थी मान फिरवल्यानंतर इथे डॉट चेंडू. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 4 नंतर टोटल पाहायला मिळते ती 2च आहे. 4 षटकांचा खेळ असेल. नेक्स्ट बॉल द विकेट. यावेळी यष्टा सोडून खूपच लांबवरचा दूरवरचा चेंडू. पंचांनी सिग्नल दिलेला आहे वाईटच्या स्वरूपातून. अवांतर पद्धतीने धावसंख्येत भर होत असताना दिसते. 3चा आकडा आता मात्र पार केलेला आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवर जो की आता पॅव्हेलियनमध्ये विश्रांती घेतोय असा विराज बाद झाला. मोठा फटका खेळायचा होता. कडा लागले यष्टीरक्षकाच्या थेट हातात. विकेट. अमित बाद. अजून एक विकेट अमितच्या स्वरूपातून. मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर नाही झालं आणि चेंडू मात्र थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन वेसावलाय. अमित सुद्धा बाद झालाय 5व्या चेंडूवर. प्रतीक यांनी अचूक टप्प्यावर मारा आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळालाय. आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा प्रतीकची गोलंदाजी अत्यंत वाखाणण्याजोगी होत होती. शेवटचा चेंडू असेल प्रतीकच्या गोलंदाजीमधला. विराज आणि अमित हे फलंदाज बाद झालेत. आता मात्र निकेश आणि नईम नवीन गेलेला फलंदाज 4थ्या नंबरवर नईम पाहायला मिळतोय.
कट करण्याचा प्रयत्न केला, फ्रंट फुटला गेला आणि ड्राईव्ह करायचा होता, परंतु पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी प्रतीक. त्यांचं प्रदर्शन खूपच छान झालेलं आहे. आपली गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना प्रतीक यांनी एक षटक संपुष्टात आले. एका षटकानंतर टोटल धावसंख्या झालेली आहे ती 3, 2 गडीच्या मोबदल्यात. खूप चांगलं षटक. सुरुवातीपासूनच जो दबाव द्यायचा होता आरोही स्पोर्ट्स लिबी या संघाकडे, आणि तो मात्र दबाव इथे पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू होता पहिल्या षटकामधील आणि तो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये, कारण नईम आले आणि त्यांनी जाणलं की प्रतीक खूप चांगली गोलंदाजी करतोय, नियंत्रण ठेवून गोलंदाजी करतोय. त्याची गोलंदाजी जाऊ देणं हेच महत्त्वाचे असेल आणि शेवटच्या चेंडूला त्याने सन्मान दिला, चेंडू जाऊ दिला आणि एका षटकाची समाप्ती होत असताना दिसले. प्रतीक 3 धावा देत 2 विकेट. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल, आपली धावगती पकडेल. 4-5 पावलांचा स्टार्ट. MIDC एंडच्या दिशेने आदेश. मागच्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा किताब आदेशच्या नावावर राहिला होता. तोच आदेश पुन्हा एकदा MIDC एंडने सुरुवात करेल. आता मात्र निकेश आणि नईम या दोघांवर आपल्या संघाची दारोमदार असणार आहे. निकेश संघाचे कर्णधार आहेत, त्यांच्या अंगावर आता जबाबदारी, आणि ही जबाबदारी निकेश यांना स्वीकारावी लागणार आहे. महत्त्वपूर्ण सामना आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो पुढल्या फेरीमध्ये दाखल होईल. पहिला चेंडू आदेशचा. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेट रिजन मधून ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात नईम मात्र अति तट्टीची ही रन. एक्स्ट्रा धाव घेण्याच्या प्रयत्नात नईम बाद होऊ शकला असता, परंतु शेवटच्या क्षणी तो रिव्हर्स गेअर टाकला आणि आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये परतत असताना सुद्धा दिसलाय. पहिला चेंडू होता आदेशचा. एक चेंडूमध्ये 1 धाव दिलेली आहे आदेशने. 4 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळत आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी लाईनअप वादळ क्लब शहाबाज या संघाचे आतापर्यंत दिसले. रसिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढत देत असणारा हा संघ दिसतोय वर्सेस आरोही स्पोर्ट्स लेबी. नेक्स्ट बॉल. खोल टप्प्याचा चेंडू. यॉर्कर करण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर राहिला. एक टप्पा घेतल्यानंतर यष्टीरक्षकाच्या थेट दस्तानामध्ये. या चेंडूवर सुद्धा कोणतीही धाव नाहीये. नईमला स्तब्ध ठेवलेले आहे. नईमला काहीच करून दिलेलं नाहीये. पहिला चेंडू 1 धाव दिली, तदनंतर मात्र डॉट चेंडू काय वाखणण्याजोगे गोलंदाजी दुसऱ्या एंडने करत असताना पाहायला मिळतोय आदेश. MIDC एंडने पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. अकोट टप्प्याचा चेंडू, त्यावर हप्पम पूल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र कॉट अँड बोल्ट. फलंदाज क्रमांक 2, 3 बाद. बस सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे आरोही स्पोर्ट्स लेबी या संघाकडून. आतापर्यंत धावसंख्या बनलेली आहे ती 4. विकेट गेलेल्या आहेत त्या 3. 4 या आकड्यांवर 3 विकेट पाहायला मिळतोय आरोही स्पोर्ट्स लेबी या संघाकडून. वादळ शाबादचं झंझावाती वादळी गोलंदाजी दुसऱ्या एंडने सातत्याने पाहायला मिळतोय. MIDC एंडने पुन्हा एकदा आदेश, ज्याने की आधीच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता, त्याच्याकडे आत्मविश्वास पुरेपूर पद्धतीने आता भरलेला पाहायला मिळतोय. आत्मविश्वासपूर्वक गोलंदाजी त्याच्याकडून होत असताना दिसते. पुढचा चेंडू स्लोअर वनचा वापर. यावेळी पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला चेंडू गेलाय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. तत्पूर्वी खेळपट्टीकडे पाहिलं तर 1 धाव सहजतेने पूर्ण करताना पाहायला मिळाला. नवीन आलेला फलंदाज विनिकेत आणि निकेश आहे. निकेश 2 चेंडूचा सामना निकेशने केलाय आणि अजूनपर्यंत मोठा फटका निकेशच्या बॅटमधून आलेला नाहीये. षटक क्रमांक 2 आदेशकडून येतोय. दुसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडू बाकी शेष. मोठा फटका आला नाहीये अजून. वर उडवलाय. मोठा फटकाच्या प्रयत्नामध्ये मिस टायमिंग जज करतोय आणि इथे मात्र विकेट. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू दी पॅव्हिलियन.
जवळपास 2-3 धावा बनल्या तेव्हा 3 विकेट होत्या. त्यानंतर 4 या आकड्यांवर 3 विकेट, 5 या आकड्यांवर 4 विकेट. एकामागो एक आगगाडी पाहायला मिळतोय. खूप दयनीय अवस्था. फलंदाजी लाईनअप काहीशी चुका झालेल्या पाहायला मिळतात आरोही स्पोर्ट्स लेबी. आता मात्र हर्षल गेलेले आहेत पिच मेकर. आदेशचा पहिला चेंडू आहे इथे कव्हर रिझन खूप खाली होतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रसिक पाटील धावत येतील. तत्पूर्वी एक धाव वाढली जाते इथे. षटक दुसऱ्याची सुद्धा समाप्ती. दुसरं षटक सुद्धा आपण पाहिलं आदेशनं. 3 धावा दिल्यात आणि 2 विकेट आदेशने सुद्धा घेतल्यात. खूप दयनीय अवस्था. टोटल धावसंख्या बनलेली आहे ती 6. पहिली विकेट पडली 2 या आकड्यांवर, दुसरी विकेट 3 या आकड्यांवर, तिसरी विकेट 4 या आकड्यावर आणि चौथी विकेट 5 या आकड्यांवर. म्हणजे जशी जशी धावसंख्या पुढे जातोय त्याच्या मागे सावळीसारखी विकेट सुद्धा मागे मागे येत असताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपुष्टात. धावा फक्त 6 बनलेल्या आहेत. करोया मोरोचा सामना आहे. हा सामना जिंकला तर या स्पर्धेमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकतो संघ आणि जर पराजय आपल्या वाट्याला आलं तर पुढल्या वर्षीची वाट पाहावी लागणार आहे. 2 षटक 6 धावा संपूर्ण जबाबदारी संघाची आता असेल ती विनिकेत आणि हर्षल यांच्या खांद्यावर. हर्षल पिच मेकर आहेत. पिच त्यांना किती साथ देते त्यांनीच बनवलेली पिच आहे ते पाहायचं आहे. नवीन गोलंदाजी मार्गावर. दुसऱ्या बाजूने प्रितेश सज्ज झालाय. हेमनगर एंडच्या दिशेने थोडा ड्रिल करेल गोलंदाजीचा आणि पुन्हा एकदा सज्ज होईल. आपण पाहतोय प्रेक्षकगण राजाबाई प्रीमियर लीग 2024 साठी आजूबाजूला जमताना सुद्धा पाहायला मिळतात आणि यापुढील जितके जितके सामने होतील त्या प्रत्येक सामन्यासाठी आपण सीमेच्या बाहेर जर झेल पकडलात तर आपल्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज राजाबाई केनी यांच्या माध्यमातून मिळणार आहे. तरी सध्या सगळ्यांनी आपण षटकाराच्या बाहेर जागा पकडून ठेवायची आहे. 200 रुपयांचं कॅश प्राईज मिळेल. सुपर 8च्या थरारामध्ये पहिला चेंडू षटक तिसऱ्या मधला. ओ बॅटन स्पीक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. मागे क्षेत्ररक्षक धावतोय. निलेश आहेत चेंडूच्या मागे. यावेळी एक धाव हर्षलकडून. धावसंख्येमध्ये 1 नी बढोती. टोटल धाव बनलेल्या आहेत 7चा आकडा महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक 7 आणि तोच आकडा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. पण फलंदाज साथ देणार का आपली धावसंख्या वाढवण्यासाठी मोठा प्रश्नचिन्ह आहे आरोही स्पोर्ट्स लेबी या संघाकडे. विनिकेत आहे त्याच्याकडे क्षमता आहे तो करू शकतो परंतु त्याने एक्झिक्युशन करायला हवं. प्रितेश आलाय पुन्हा एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठी अपील पंचांकडे. पंच अपील उचलून धरतात आणि हा सुद्धा फलंदाज बाद. बॅक टू दी पॅव्हेलियन. सात धावांवर पडत असणारा हा 5वा हादरा आहे आरोही स्पोर्ट्स लेबी या संघाला. महत्वाचे फलंदाज विराज, निकेश, अमित, नईम, विनिकेत हे सर्व बाद झालेत. अर्धा संघ आता मात्र गारज झालाय. नवीन फलंदाज आलाय निकेश. दुसरा निकेश. मोठा फटका समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत एक धाव. धावफलकावर आता स्ट्राईक रोटेट हर्षल यांच्याकडे. हर्षलला मोठी खेळी करावी लागेल. झाकमाता क्रिकेट संघ चिखलीच्या माध्यमातून सातत्याने तो धावा बनवत आलाय. आता या क्षणी आपल्याला आरोही स्पोर्ट्स लेबी या संघासाठी धावा बनवायला लागणार आहेत. पुढल्या चेंडूसाठी प्रितेश. सरळ बॅटने खेळून काढलेला फटका आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू खूप छान क्षेत्ररक्षण झाले. समोरच्या दिशेला अगदी वेगाने धावत आला चेंडूपर्यंत. रिझन कव्हर केलं आणि इथे सुद्धा धावसंख्येत 2 नी बढवते. टोटल धाव बनलेल्या आहेत त्या 10. तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष आहे. रसिक पाटील स्वतः होते गोलंदाज ज्याच्या मागे क्षेत्ररक्षणासाठी उभे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून लॉंग ऑन रिझन मधून धावत येत असताना क्षेत्ररक्षण पाहिलं. पुढल्या चेंडूसाठी प्रितेश टू हर्षल.
रिव्हर्स खेळायचा होता, मिस टायमिंग, मिस जजमेंट आणि ते मात्र थेट विकेट यष्ट्या उद्ध्वस्त. तीनही गोलंदाज वादळ क्लब शाबाज वादळ मात्र मैदानामध्ये झंझावत घेत असताना पाहायला मिळतात. प्रतीकाला 3 धावा दिल्या, 2 विकेट घेतला. आदेशाला 3 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. प्रितेशाला आतापर्यंत प्रितेशने धावा खर्च केलेल्या आहेत त्या 4, विकेट घेतलेल्या आहेत त्या 2. आपल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रितेशचा जबरदस्त गोलंदाजीचा नमुना, आक्रमक गोलंदाजी वादळ क्लब शाबाजची पाहायला मिळाली. 10 धावसंख्या दिसते. आपल्या रनर मध्ये चुका केल्या जातात. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्गावर, परंतु खूपच कमी धावसंख्या. अतितटीचा सामना होता आरोही स्पोर्ट्स लेबी वर्सेस वादळ क्लब शहाबाज या दोन संघांमधला, आणि सुरुवातीपासून सातत्याने पडणाऱ्या विकेट या महत्वाच्या आणि चिंतेचं कारण बनलेले आहे आरोही स्पोर्ट्स लेबी या संघासाठी. फुलटॉस होता आणि त्याला मात्र टोलवता आलं नाहीये. वाईड असेल, पंचांकडून इशारा. डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये ऍडिशन, खूप वेळानंतर धाव वाढताना दिसते, ती सुद्धा अवांतर स्वरूपाने. टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 11. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा प्रितेश घेऊन येणार आहे. आपल्या रनवे वरून सज्ज होईल हेमनगर एंडच्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी. यापुढील सामने हे सुपर 8 चे सामने होणार आहेत राजाभाई प्रीमियर लीग 2024 मधले. आणि सुपर 8 च्या सामन्यामध्ये जो प्रेक्षक सीमारेषे बाहेर षटकार गेल्यानंतर झेल घेईल त्याला मात्र 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी आणि प्रत्येक झेलसाठी. इथे समोर उभ्या बॅटने खेळून काढलेला फटका, वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव खेळपट्टीवर घेण्यात येईल. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल, कारण की प्रितेश यांची गोलंदाजी समाप्त झालेली आहे. तिसरं षटक सुद्धा समाप्त. पहिलं षटक 3 मध्ये 2 विकेट, दुसरं षटक आदेशचं 3 मध्ये 2 विकेट, तृतीय षटक प्रितेशचं 6 धावा खर्च करत त्याने 2 विकेट घेतलेल्या आहेत. टोटल धावसंख्या आपल्याला आरोही स्पोर्ट्स लेबी या संघाची पाहायला मिळतात ती 12. खूपच खराब प्रदर्शन. गोलंदाजीचं चांगलं झालं, परंतु फलंदाजीमध्ये खूपच खराब प्रदर्शन पाहायला मिळलं आरोही स्पोर्ट्स लेबी या संघाकडून. 6 चेंडूचा खेळ बाकी आहेत. अनिकेत वाडेकर शेवटचा षटक घेऊन पहिला चेंडू खोळात टाकला होता. इथे पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव. एका धावेने किती धावसंख्या बनणार? 1-1-1-1. मोठी फटक्यांची गरज आहे आरोही स्पोर्ट्स लेबी या संघाला. 5 चेंडू बाकी आहेत. किमया करणार का? काही जादू करणार का हा जादूगर? नवीन आलेला साक्षर निकेश. इथे उंचावरून फटका आहे. नो मॅन्स लँड रिझन मध्ये. रसिक पाटील स्वतः धावत येतात चेंडूच्या मागे. तत्पूर्वी धावा पूर्ण झाल्यात त्या 2. मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीला आपण पाहायला मिळतात. 15 धावा टोटल धावा बनल्यात त्या 15. आपण एक सामना पहिल्या दिवशी मध्ये पाहिला होता, तिथे 20 धावा निच्चांक स्कोर. आता या सामन्यामध्ये किती धावा बनणार ते नक्कीच पाहायचंय. फुल टॉस, त्याला टोलवलाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. फटका फसलाय आणि हातात जाऊन बसलाय. विकेट क्रमांक 7. फलंदाज बाद.
चेतन वावेकर गेलेले आहेत. काल एक षटकार त्याने मारून दाखवलं होतं. आपली क्षमता त्यांनी दर्शवले आणि 2 षटकार जर तुम्ही मारलात तर रोहित पाटील कातलपडा यांच्याकडून 1001 रुपयांचं कॅश प्राइज चेतन वावेकर यांना मिळणार आहेत. शेवटचा 3 चेंडूचा खेळ बाकी. अनिकेत वाडेकर तरबेज गोलंदाज. पहिला चेंडू पुढे आलाय. पायांचा वापर करत असताना इनसाइड आउटचा फटका. रसिक पाटील आणि चेतन वावेकर खूप चांगले मित्र आहेत आणि मित्राने मात्र मित्राचा काटा काढलाय. फलंदाज क्रमांक 8 बाद. तो पुढे जाईल. पुढला चेंडू हा मात्र मोठा प्रहार आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतोय आणि ही सुद्धा गोळा सोडलाय. आरामात घेत आहेत वादळ क्लब शाबास. त्यांना माहिती आहे की धावसंख्या खूप कमी आहे, परंतु हा परफॉर्मन्स सुपर 8 मध्ये चालणार नाहीये. आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी खूप खराब क्षेत्ररक्षण करून दाखवले, खूप झेल सोडल्या आणि हाच परफॉर्मन्स सुपर 8 मध्ये ठेवला तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागणार आहे. वादळ क्लब शाबाद. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. टोटल धावा 17. लोअर फुलटॉस होता. कव्हर रिजन मधून चेंडू येतोय घरंगळत. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा रसिक पाटील. जिथे जिथे रसिक पाटील जातात त्या त्या दिशेला गोलंदाजी फलंदाज चेंडू मारताना दिसतोय. इथे पहा मैदानामध्ये किती धावा. धावून धावून भरपूर धावा, भरपूर मोजाव्या लागतील. ओ इथे स्टंपच उखाडलाय. पंच धावा किती? पंच टोटल. पंच आमच्यापर्यंत धावा कळवणार आहेत. शेवटच्या चेंडूवर किती धावा आल्यात तत्पूर्वी आमच्या इथे आगमन झालेले आहे झिराट येथील समालोचक प्रीतीजी पाटील. खूप स्वागत आहे आपल्या शेवटच्या दिवसामध्ये. शेवटच्या चेंडूवर धावा किती आल्यात त्या पंचांनी सुद्धा मोजल्यात, ते सांगतीलच आपले लवकरच. 4 धावा. धन्यवाद पंच. शेवटच्या चेंडूवर 4 धावा आलेल्या आहेत. टोटल धावा झालेल्या आहेत 22 धावांची आवश्यकता. म्हणजे निश्चांक स्कोर 20 चा होता. ऍटलिस्ट 1 धाव तरी त्यांनी एक्स्ट्रा काढलेली आहे. इथे कुठे नाविन्य वाटतोय, बाकी काही नाहीये. खूप कमी धावसंख्या. 22 चा टार्गेट तो चेस करण्यासाठी वादळ क्लब शाबाज उतरताना दिसेल. यानंतर सुपर 8 चा थरार पाहायला मिळणार आहेत राजाबाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये. आणि जे सुपर 8 साठी क्वालिफाय झालेले संघ आहेत त्यांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आपण लॉट्स पडणार आहोत. चिठ्ठ्या उडवण्याचं काम इथे होणार आहे. त्यासाठी सर्व संघाच्या कर्णधारांनी कृपया आपण मंचाच्या समोर यायचं आहे. लवकरात लवकर या. सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेले 8 संघ. आरोही स्पोर्ट्स लेबी आपल्याला पाहायला मिळतोय, जे की सर्वप्रथम फलंदाजी करत असताना टोटल 21 धावा बनवल्या. 22चं आव्हान सामोरं ठेवलेलं आहे आणि अप्रतिम गोलंदाजीचं आक्रमण पाहायला मिळालं. ते वादळ शाबाज या संघाच्या माध्यमातून प्रतीक पहिलीच षटक घेऊन आलं त्यांनी की इमारतीचा पायाच मोडून काढला. 3 धावा दिल्या, 2 विकेट. आदेश आला, मध्यभाग सुद्धा मोडून काढला. 3 धावा दिल्या, 2 विकेट. आणि प्रितीशने उरलं सुरलं सर्व गेमच खलास करून टाकला. 6 धावा देत 2 विकेट. आणि तदनंतर अनिकेत वाडेकर शेवटचा कार्यक्रम उरकून टाकला. 9 धावा देत 2 विकेट त्याने घेतलेल्या आहेत. प्रत्येक गोलंदाजाने 2-2 विकेट कमी धावसंख्या देत इथे मात्र साजरी केलेली आहे. वादळ क्लब शाबाज इथे फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आरोही स्पोर्ट्स लेबी. प्रत्येक क्रिकेट हा शेवटच्या चेंडूपर्यंत जात असतो. इथे पाहायचं आहे आरोही स्पोर्ट्स लेबी गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे प्रदर्शन करणार आहे. क्रिकेट खेळणार आहे की सामना इझी पद्धतीने जाऊ देणार आहे. परंतु नक्कीच टफ फाईट सामना होईल. कमी धावसंख्येचा सामना, यामध्ये खूप मजा येत असते. कदाचित खेळपट्टीने आपले रंग बदलले असतील, खेळपट्टी गोलंदाजाला साथ देत असेल. कदाचित जर हे घडत असेल तर आरोही स्पोर्ट्स क्लब लेबी यांचं सुद्धा गोलंदाजी चांगल्या रीतीने इथे होत असताना जरूर दिसणार आहे. इथे आपल्याला पाहायला मिळेल 8 संघ सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. त्या प्रत्येक संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण मंचाच्या समोर यायचं आहे. थोड्याच वेळात आपण चिठ्ठ्या उडवण्याचा कार्यक्रम करणार आहोत. राजाबाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3. 22, 23, 24 असं 3 वर्ष सातत्याने ही स्पर्धा आपण चिखलीच्या मैदानामध्ये सातत्याने राजाबाई केनी यांच्या मार्गदर्शनाखाली घडवत आलो आहोत. आणि आपल्या विभागातील, खऱ्या अर्थानं खारेपाट विभागातील खेळाडूंना एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ की त्यांचा खेळ बहरला जावा, त्यांना विविध ठिकाणी चान्स मिळावं, त्यासाठी ही उभारण्यात आलेली स्पर्धा आहे.
या स्पर्धेचा अंतिम दिवस प्रेक्षकगण या दिशेला येत असताना पाहायला मिळतात आणि पुढील सामना प्रत्येक होणाऱ्या सामन्यामध्ये षटकाराच्या बाहेर झेल टिपलात प्रेक्षकांनी तर तुम्हाला 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे आपापली जागा निवडायची आहे. ज्या दिशेला जास्त षटकार जातात त्या दिशेला मात्र आपण तंबू ठोकून थांबायचे आहे. वादळ शाबाची सलामीची जोडी अनिकेत वाडेकर आणि रुपेश. बावीस धावांचं टार्गेट आहे. वादळ शाबाज आपल्या फलंदाजी लाईनअप मध्ये सातत्याने बदल करत असताना पाहायला मिळतात. आधी सुद्धा रुपेश आणि ललित मात्रे गेले होते ओपनिंग जोडी, आघाडीची जोडी. आता मात्र अनिकेत वाडेकर आणि त्याच्यासोबत रुपेश दोघे जण ओपनिंग करत असताना आपल्याला दिसणार आहे. प्रारंभीचे जोडी मी विनंती करतो DSP टायगर या संघाचे कर्णधार कृपया यायचं आहे. सचिन साळुंके श्रीगाव आपण सुद्धा या. VSS संघाचे कर्णधारांनी यायचं आहे. राजाबाई टायगर्स, RP11 पेझारी, पाटील ब्रदर्स आणि मन 11 पेझारी या संघाचे कर्णधारांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर चिठ्ठ्या उडवण्याचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी यायचं आहे. सामना चालू करण्यात यावा. DSP टायगर्स, सचिन साळुंके प्रतिष्ठान, VSS, राजाबाई टायगर्स, RP11 पेझारी. पहिला चेंडू अनिकेत वाडेकर हवेमधून झेल घ्यावी लागेल आरोही स्पोर्ट्सला. यस नो. आता काय म्हणणार आपण आरोही स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण, कारण की खूप कमी धावसंख्या आहेत 22 त्या रोखायच्या आहेत. पहिल्याच चेंडूवर पहिला विकेट तर तुम्हाला मिळाली असती. वादळ शाबाज काही अंशी दबावामध्ये पाहायला मिळाला असता. थोडीशी चुकी आणि चुकीचं मात्र इथे फायदा उचलत असताना फलंदाज दिसणार आहेत. एक धावा घेतलीत. निकेश पुढला चेंडू कट केलाय मागच्या दिशेला. पुन्हा एकदा यष्टीरक्षक विराज यांच्याकडून थोडी चुकी केली जाते. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक होता अमित पिंगळे. स्वतः धावत आल्यानंतर फेकी करेपर्यंत एक धाव इथे धावफलकावर अर्जित होत असताना दिसते. 2 चेंडूमध्ये 2 धावा. निकेशची गोलंदाजी पाहतोय. सलामीला आलेली सलामी वीर अनिकेत आणि रुपेश आपल्याला पाहायला मिळते. आणि 8 संघ पुन्हा एकदा मी नावं त्यांची जाहीर करतोय. मोठा फटका आहे सरळ हाताने खेळून काढलेला. वाईडिश लॉंग ऑफ रिझर्व मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात इथे रनआउटची संधी आहे. संधीचे सुवर्ण संधी अजून सुद्धा झाली नाहीये. अतोनात प्रयत्न केले जात आहेत आरोही स्पोर्ट्स लिबी या संघाकडून. तत्पूर्वी DSP टायगर्स, सचिन साळुंके प्रतिष्ठान, VSS, राजाबाई टायगर्स, RP11 पेझारी, पाटील ब्रदर्स, मन 11 पेझारी या संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर यायचे आणि उत्सुक आहेत सुपर 8 खेळायला. मला इथे दिसतात सगळे चेहऱ्यावर सगळ्यांच्या एक लाली आहे आणि ते खेळायला सज्ज झालेत. गाळ्यातल्या गाळ्यात हसतात की आपण सुपर 8 मध्ये मजा. इथून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून चुका होत आहेत आणि रुपेश यांना चोरट्या स्वरूपातल्या भरपूर धावा हव्यात. त्यांना चान्स मिळाला, झेल सोडली आणि तिथून सुद्धा धावा मात्र खेचत असताना पाहायला मिळाला. निकेश 4 चेंडूचा खेळ समाप्त. 4 मध्ये धावा दिलेल्या आहेत ते 4. प्रत्येक धाव ही धावून आलेली आहे. अजूनपर्यंत मोठा फटका नाहीये, चौकार किंवा षटकार. मागे गेले, पवित्रा घेतलाय स्टान्स उंचावरून हवेमधून चेंडू होतोय सीमा पार. येतोय 4 धावांचा चौकार. टार्गेट आहे पहिली षटक निकेशचं. फुलटॉस होता, टोळवायचा प्रयत्न केला. मिड विकेट रिझर्व मधून खूप सुंदर क्षेत्ररक्षण आले. एक धाव जरूर. एका धावेने ॲडिशन 9 धावसंख्या. षटक 1 समाप्त. एका षटकानंतर 9. अजूनपर्यंत एकही विकेट नाही. कदाचित पहिल्या चेंडूवरची विकेट सामना एका वेगळ्या वळणावर घेऊ शकला असता, परंतु ती विकेट घेऊ शकले नाही, झेल घेऊ शकले नाहीत आणि सामना आपण पाहतो एक षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावसंख्या टोटल बनवायचे आहेत त्या 22. समीकरण इझी आहे आणि तोच पार करण्यासाठी उतरलेला संघ पाहायला मिळतोय. अनिकेत वाडेकर आणि रुपेश यांच्या स्वरूपातून प्रारंभीची जोडी. दरम्यान थोड्याच वेळात सुपर 8चे सामने आणि तो थरार आपल्याला इथे पाहायला मिळेल. राजाबाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 3च्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या खारेपाट विभागातील खेळाडूंना एक व्यासपीठ देण्याचा प्रामाणिक प्रयत्नाच्या हेतून भरवण्यात आलेली आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या येथील टॅलेंटने घेतला जातोय.
न्यू बॉलर साक्षर. अनिकेतसाठी साक्षरचा पहिला चेंडू. टप्पा घेतल्यानंतर अगदी वळण घेणारा विराजच्या हातामध्ये गेलाय. धाव मिळणार नाहीये. षटक दुसरं चालू आहे. शांत रीतीने सामना चालू आहे कारण की धावा खूपच कमी हव्यात. 22चा टार्गेट दिलाय. 4 षटकांमध्ये 22 धावा. अनिकेत वाडेकर पुन्हा सज्ज होतोय. साक्षर राईट आर्म ओव्हर द विकेट. गुडलेन स्पॉट वरून आडव्या बॅटने खेळून काढलेला फटका. डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत एक धाव सुद्धा इथे पूर्णत्वास. टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 10. 10चा आकडा अनिकेत आणि रुपेश यांनी पार केलाय. अजून इथून 12 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक तैनात. इथे सुद्धा एक धाव मिळेल. एक धावसंख्येने धावसंख्या पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळतात. आता मात्र रीज घेत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची रीज घेत असताना आपल्याला अनिकेत वाडेकर दिसला. रुपेश पाटील सुद्धा दिसलेत. या क्षणी ते शांत आहेत. घेतले रिस्क यावेळी. पदलालित्य वापरत असताना मोठा फटका. चेंडू सीमापार. षटकार. सतरा धावसंख्येवर खेळत आहे वादळ शहाबादचा संघ. द्वितीय षटक. दुसऱ्या षटकातील शेवटचा जो 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. नाविन्यपूर्ण फटका. इम्प्रोवाइज शॉट. 1 बाउन्स. चौकार. 4. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. 1 धाव गरज. विजयी फटका मारायचा होता. 1 धावेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे आपल्याला. तिसऱ्या षटकाची 2 षटकांती टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 21. इक्वल झालेला आहे. बरोबरी जिंकण्यासाठी 22 धावांचं आव्हान होतं वादळ शहाबाद संघासमोर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. 12 मध्ये एकाच धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत आणि रुपेश सलामीला आलेली जोडी. त्यांनी चांगल्या रीतीने आपल्या या धावसंख्येचा रथ मात्र पुढे पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळालाय. अनिकेत वाडेकर थोडा अंशी आक्रमक पाहायला दिसलाय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 1 षटकार सुद्धा दिसला. रुपेश 1-1-1 असे धावसंख्या रचून त्याला मात्र स्ट्राईक देत असताना दिसलाय. नवीन गोलंदाजी मार्गावर आपल्याला दिसेल किट्टू. पहिला चेंडू किट्टूचा. सरळ हाताने ड्राईव्ह करत असताना समोरच्या दिशेने लॉंग स्टॉप रिजन मधून बाउंड्री. 4.